मी घेतली एक नवीन बॅग. म्हणलं कशाला बॅग नव्हती नाही का, वॉलेट वगैरे हरवलं आहे, त्यामुळे म्हणलं एखादी बॅग बिग घ्या हो, काही वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडत. म्हणलं कसं घालवायला घेतलं आहे तर ते कळना कसं घालू. असं घातलं असं योग्य वाटतं आहे का, असं वाटतं आहे काटा किंग. हे कडक आहे पोज नाही का, खतरनाक आहे हे. परत म्हटलं नको, कट्टा काढताना प्रॉब्लेम होईल. कोणी हिसकून पळू बी शकते कट्टा. तेव्हा मग ठरवलं दुसऱ्या पोजने नाही का वेअर करायचं. हे कळतच नाही, त्याच्यावर डिस्क्रिप्शन पण दिलेलं नव्हतं त्यांनी वेअर कसं करायचं, त्यामुळं कळलं नाही. मग मी डिफरंट टाईपमध्ये वेअर करून बघितलं की एक्झॅक्टली कसं मॅच होईल. हा पॅटर्न मला चांगला वाटला नाही का बऱ्यापैकी. कोणी सिस्टीम हँग नाही करू शकत. कट्टा एकदम सेफ आहे आणि हरवाला एकदम नाही का जबरदस्त पडतो. काय अडकायचा बिडकायचा विषय नाही. मग तरी ह्याच्यात कम्फर्टेबल वाटत नव्हतं, असं वाटत होतं काहीतरी मडकं लटकवलं आहे. परत म्हटलं जरा चेंज करावं. हे मला काय तेवढ्यात आला दूधवाल्याने बघितला सगळा कारनामा. मी गेलो पळून फेकून. तर म्हणलं अरे हो काय करतोय घरात. तर असा पर्स कोणाला पाहिजे असेल तर माझ्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे. तर मला मजदूर असा आवाज येत होता नाही का हे घातलं, असं काय कळलं ना मला. मी बघतोय ना काय सगळ्यांना नमस्कार करता येईल का घातल्यावर, नाहीतर अवघड जातं ना ते सगळं. कट्टा सेफ आहे का बघत होतो. सर्व्हिसिंग वगैरे लोड करून ठेवली, कधी गरज पडून सांगता येत नाही. आज दिहाडी मजदूर चाललाय कामाला, काम बघितलंय. पहिला दिवस आहे आज. शाळेचा पहिला दिवस कसा असतो, थांबला की थांबला, नाही तर पटलं नाही तर पळून आला. तसंच मी पण करणार, पटलं तर थांबला नाही तर पळून आला. मस्त लेडीज परफ्यूम मारलाय, सापडतच नव्हतं, मारलं घरात होतं ते. तर मारून जेवलो कचमध्ये. डाबा बिबा काही नेत नसतो आपण, डाबा बिबा काही नेत नसतो, कलटे मारायला सोपं जातं. बॅग बिग काहीच नाही, डायरेक्ट जायचं, काम झालं की कलटे. असले भंगी पिक्चर लागलेत सकाळी, बघूशी वाटाना. मुंजे मोल बॉय लागलाय सकाळ. त्या खड्ड्यात जरा मी पडलो असतो ना, मग माझ्या मित्र आणले असते, अरे ह्या खड्डा बुजवून टाका, जाऊ द्याला बरं आहे, ह्या खालीच बरं आहे. हे वाडातडी करायला लागल्यात. ह्यांनी वाडातडी नसती गेली, डायरेक्ट खड्डा बुजवला असता. आणि म्हणजे मन वॉईजमध्ये कसा एक जण वाचवायला जातो खाली, तसं जर एखादा पाठवला असता ना तर ह्यांनी हळूहळू नसतं सोडलं, सारखंच सोडून दिलं असतं. जाऊ दे म्हणलं असते, ह्याला पडत दे, तांगडे बिंगडे घेऊ द्या मोडून. लय भयानक पोर आहे. ते म्हणताय मला वर वाडा, हे म्हणतात खाद्या सोडा. तिची फाटली जाम आतमध्ये लिंबू बिंबूचा वास घ्यायला लागलाय तो, भूत भीती आहे म्हणून. सोडू दाखवा खाली वर वाडा, शेवंतोय सोडा. अरे घरातून बाहेर आलो तरी पण लोक मला मजदूर म्हणायला लागलेत. आज काय विषय काय कळना. तर नाक्याकडे प्रस्थान करताना दुपहिया वाहनावर आक्रमण करण्यासाठी आम्ही निघालो आहे, शस्त्र घेऊन सगळे. नाक्याहून सिस्टम चेक झालं, नाक्याहून आलो घरी, जेवलो, नाक्याहून कलट्या हाणले डायरेक्ट, काम अर्धवट सोडून आलो. तूप चपाती खाल्ली, तूप चपाती आणि आपलं हे काय म्हणतात ते गूळ. आता जायचंय परत, काहीतरी 4ला बोलवलंय. टासला आहे, टासला खराब झाला होता म्हणून घरी सोडलं होतं. रेनकोट चोरीला जाईल म्हणून रेनकोट घालून जाऊशी वाटाना. आज आपली गाडा म्हणतोय काय द्यायचे धोका तिथंच, तेच बनबिन पाडायचे रस्त्यात.
पण काढायला लागणार आहे, लय दिवसाची बंद आहे. पण जा त्याचा काढतो आज. गाडी काय उडून जाणार होती का, अशी बांधून ठेवली. चालू होईल का नाही तेच का, लय दिवसाची बंद आहे. चौक जॅम आहे, पूर्ण चौक जॅम झालं. काढायला पाहिजे होती गाडी बाहेर. सर करू का पण? गेले पण रस्त्यात कुठं बंद नाही पडली म्हणजे बरे. हे हे घर कॅस आहे सगळीच चालला तिकडे मुंबईला. आता परत नाही बंद ठेवू शकत. चप बंद ठेवलेली कार्यक्रम होते. नशीब आहे ना स्टार्टर वगैरे चालू आहे का एवढ्या दिवसातून उभी असून सुद्धा. असंच होतंय, माणूस बी असाच घरी बसून राहिला ना गंजून जातोय. गाडीचं उदाहरण आहे जिवंत. नेऊ का नको का मला पावसाळ्याचे दिवस लागायचे लंका. येतोच ढकलेत का आणायचो आहे ना, येतो तिला. अख्खे किती 20-25 हजार रुपये घालवले. अख्खी गाडी नीट केली होती. गाडीचा नंबर नाही दाखवणार. पूर्ण गाडी अशी उभी राहिली, अशी बनवल्यापासून अशीच्या जागेवर उभी गंजून फार चढायला आली. ही गाडी तर चालू आहे, हिचं काही नाही. ही चालवतो मी, जर कंटिन्यू चालू असते. आता हिला थांबवतो जरा, हिला चालवतो आता रोज.
ते इंजिन काम निघन थांबले इंजिन काम बॅटरी जाईन आता तर हे गेलंय कामातून असं वाटतंय मला होऊ शकते मी टाकून नेलं तर पण गॅरेजला न्यायलाच लागणार तर असं झालं गाडी तर चालू आहे चला दिहाडी मजदूर परत टाइम झाला दिहाडीचा आटा नहीं लाएंगा तो क्या खाएंगा इसलिए आटा लेके आया आमचे शौक तर कधीच संपलेत मेहनत तर फक्त परिवारासाठी करतोय आज हे ज्ञान ह्या पडलं लोकांना हे प्रभू आम्ही काय पाहतोय आमच्या वाट्याला वडापाव आले आज पार्थ अभी आनंद के क्षण को याद करके अभी खाएंगे गरम गरम वड़ा मन अत्यंत व्याकुल हो रहा है रहा नहीं जा रहा अभी खाना ही पड़ेगा माताश्री आपने ग्रहण कर लिया वड़ा पाव पिताश्री आपने किया आमच्या नशिबी काय लाभले हे आल्या आल्या होऊन जाऊ द्या जाळ मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे तर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद